हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला ही मालिका नव्याने स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू झाली आहे। सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता ही मालिका सुरू झाली आहे। आत्ता कुठे या मालिकेचे पहिले 5 एपिसोड झालेत आणि आज रविवार 21 डिसेंबरला या मालिकेत काय काय घडलंय आणि पुढे या मालिकेत काय घडणार आहे आपण तेच जाणून घेणार आहोत। तर फ्रेंड्स, सगळ्यात आधी तर वचन दिले तू मला ही मालिका खरंच खूप भारी आहे। आत्तापर्यंत या मालिकेचे फक्त 5च भाग झाले आहेत, परंतु या 5च भागांमध्ये मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलंय एवढं मात्र नक्की। कारण स्टार प्रवाह वाहिनी असो किंवा इतर मराठी वाहिन्या, या वाहिन्यांवर जे डेली सोप मराठी सिरियल सुरू असतात त्यापेक्षा या मालिकेची गोष्ट खूप वेगळी आहे। दुसरीकडे आपल्याला सासू, सून आणि त्यांची कट कारस्थानं, मग नणंद, जाऊ यांची भांडणं हे सगळं पाहायला मिळतं। परंतु या मालिकेमध्ये एक वेगळाच विषय हाताळला गेलाय। मालिकेची गोष्ट आहे ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे हिची। ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे ही एक वकील आहे, गरीब घरातली मुलगी आहे। तिचे बाबा हे जग सोडून गेलेत, आईने तिला लहानचं मोठं केलंय आणि ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेचं एकच स्वप्न आहे, ते म्हणजे आपल्या बाबांसारखं वकील बनायचं। गरीब लोकांवर जो अन्याय झालाय तो अन्याय दूर करायचा, सगळ्यांना मदत करायची। पैसा कमवण्याचा तिचा कोणताच विचार नाहीये आणि या ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेने आजपर्यंत कोर्टात एकही केस लढलेली नाहीये आणि तिला आता एक खूप मोठी केस मिळाली आहे आणि ही केस आहे तिच्या चाळीजवळ राहणाऱ्या पद्मा नावाच्या मुलीची। पद्माचा विनयभंग झालाय। काही श्रीमंत मुलांनी, बड्या बापाच्या मुलांनी तिच्या इज्जतीवर हात टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि आता ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे पद्माला न्याय मिळवून देण्यासाठी लढणार आहे आणि इथूनच या मालिकेची गोष्ट सुरू झाली आहे। म्हणजेच बाकीच्या मालिकांपेक्षा ही मालिका खूप वेगळी आहे। सुरुवातीलाच आपल्याला खूप ॲक्शन पाहायला मिळते। पहिल्याच एपिसोडमध्ये आपल्याला फायटिंग पाहायला मिळाली, मग ती ऊर्जाने सुद्धा केली आणि मालिकेचा हिरो शौर्यने सुद्धा केली। मालिकेचं जे नाव आहे वचन दिले तू मला, हे वचन शौर्य आणि ऊर्जा या दोघांनी एकमेकांना जे वचन दिलंय किंवा शौर्यने ऊर्जाला जे वचन दिलंय त्यावरच आधारित आहे। कारण शौर्यने ऊर्जाला वचन दिलंय की मी जेव्हा कोर्टात पद्माची केस उभी राहील त्या केसमध्ये मी साक्ष देईल की पद्मावर खरंच मुलांनी विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता, तिचा पाठलाग करत होते आणि या केसमुळे, या वचनमुळेच खरंच ऊर्जा आणि शौर्य या दोघांचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे। मग नेमकं घडणार तरी काय? तर मैत्रिणींनो, फ्रेंड्स, ही गोष्ट आहे ऊर्जा, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे आणि शौर्याची। आता ऊर्जा शिंदेबद्दल तर आपल्याला सगळी माहिती कळाली आहे की तिचे बाबा हे देवाघरी गेले आहेत, ती तिच्या आईबरोबर राहते आणि ती एक वकील आहे। गरिबांना न्याय मिळवून द्यायचं तिने ठरवलंय। मग हा शौर्य कोण आहे? तर शौर्य आहे आपल्या शहरातील, मुंबई शहरातील सगळ्यात मोठे वकील हर्षवर्धन जहागीरदार यांचा एकुलता एक मुलगा, तो सुद्धा वकील आहे। आणि हर्षवर्धन जहागीरदार हे असे वकील आहेत ज्यांना न्याय, खरेपणा यांचं काही देणं घेणं नाहीये। त्यांना फक्त कळतो पैसा। पैसा दिला तर ते कोणत्याही व्यक्तीसाठी कोर्टात लढू शकतात। आपण हे पाहिलं सुद्धा, एका 18 वर्षाखालील मुलाने बेदरकारपणे गाडी चालवून 2 तरुण मुलांना चिरडून मारून टाकलं, तरी सुद्धा हर्षवर्धनने त्याच्या बापाकडून पैसा घेतला आणि या मुलाला निर्दोष सोडवलं। आणि जेव्हा शौर्यने त्याला याबद्दल जाब विचारला की आपण चुकीच्या माणसाला पाठीशी नाही घातलं का, त्याला कायद्याच्या कचाट्यातून नाही सोडवलं का, तेव्हा हर्षवर्धन निर्लज्जासारखा म्हणाला सुद्धा की कायद्यामध्ये चोर वाटा असतात आणि मी फक्त माझ्या आशिलाची बाजू मांडली। जर कोर्टाला ती पटली नसती तर निकाल माझ्या विरुद्ध गेला असता, यात माझी काय चूक आहे? आणि ज्या 2 मुलांनी स्वतःचा जीव गमावला त्यांनी मग चांगला वकील करायला हवा होता ना, त्यांच्या वकिलांनी का आपली बाजू नीट मांडली नाही? यात माझा काही दोष नाहीये। म्हणजे हर्षवर्धनला फक्त पैसा प्यारा आहे, स्वतःची प्रसिद्धी प्यारी आहे, त्याला न्याय, अन्याय, खरं खोटं याचं काही देणं घेणं नाहीये। आणि अशा बापाचा मुलगा शौर्य आहे, पण शौर्य हा हर्षवर्धन सारखा आपल्या बापासारखा नाहीये। त्याला न्याय कळतो आणि अन्याय झालेल्या लोकांबद्दल न्याय करायचा, त्यांना मदत करायची असं त्याने आयुष्यात ठरवलंय। म्हणूनच जेव्हा पद्मा या गुंडांपासून पळत होती, स्वतःचा जीव वाचत होती, स्वतःची इज्जत वाचवत होती, त्यावेळेस ऊर्जा तिच्या मदतीसाठी धावून आली। परंतु एकट्या ऊर्जाला या 4 गुंडांचा सामना करणं शक्य नव्हतं
आणि त्याच वेळेस शौर्य तेथे पोहोचला आणि त्याने या गुंडांना पळून लावलं, या गुंडांशी 4 हात केले, त्यांना तेथून हकलून दिलं आणि येथेच शौर्य आणि ऊर्जाची पहिली ओळख झाली. आणि मग पुढे शौर्याने ऊर्जाला वचन दिलं की मी कोर्टात पद्माच्या बाजूने साक्ष देईल की पद्माचा विनयभंग झालाय आणि हीच मुलं तिच्या पाठीमागे लागली होती. आणि आता सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे ज्या पद्माची ही केस आहे, ज्या पद्माबरोबर विनयभंग झालाय, त्या पद्मावर हात टाकणारा मुलगा आहे विक्रांत शिर्के. विक्रांत शिर्के हा ऊर्जा आणि पद्माच्या एरियाचे जे आमदार आहेत, आमदार शिर्के यांचा वाया गेलेला मुलगा आहे. त्याला आपल्या बापाच्या पैशाचा, सत्तेचा माज आहे आणि आपण काहीही करू शकतो असं त्याला वाटतं. म्हणूनच त्याने गरीब पद्मावर हात टाकण्याचा प्रयत्न केलाय. ही पद्मा शौर्य आणि हर्षवर्धनच्या घरी मोलकरीण म्हणून काम करते आणि जेव्हा ती आपल्या बाईसाहेबांचा आदेश ऐकून या विक्रांतच्या घरी गेली होती पुरणपोळ्याचा डब्बा द्यायला, त्याच वेळेस विक्रांतने तिचा विनयभंग केलाय, तिच्यावर हात टाकण्याचा प्रयत्न केलाय. आणि आता पद्माने ठरवलंय की विक्रांत विरुद्ध पोलीस तक्रार करायची, अन्यायाचा बदला घ्यायचा, न्याय मिळवायचा. म्हणून ऊर्जाच्या मदतीने पद्मा ही पोलीस स्टेशनला पोहोचलीये. तिने पोलिसांमध्ये तक्रार केलीये आणि हा विक्रांत फक्त आमदार शिर्के यांचा मुलगा नाहीये, तर तो चक्क हर्षवर्धनचा होणारा जावई आहे. म्हणजेच शौर्याच्या बहिणीबरोबर या विक्रांतचं लग्न ठरलंय आणि या विक्रांतच्या बहिणीबरोबर अर्पिताबरोबर शौर्याचं लग्न ठरलंय. हर्षवर्धनला असं वाटतं की अर्पिता ही आपली सून व्हावी आणि विक्रांत हा आपला जावई व्हावा. म्हणजे हा सगळा गुंता खूप मजेशीर आहे आणि या मालिकेचा हाच खूप मोठा ट्विस्ट आहे. कारण शौर्यने आता ऊर्जाला वचन दिलंय की मी पद्माच्या बाजूने साक्ष देणार, पण शौर्यला माहित नाहीये की पद्माचा गुन्हेगार, तिच्यावर हात टाकणारा चक्क त्याच्या बहिणीचा होणारा नवरा आहे, विक्रांत आहे. आणि हे ज्या दिवशी शौर्यला समजणार तेव्हा त्याला मोठा धक्काच बसेल आणि काय करावं हे त्याला समजणार नाही. कारण हर्षवर्धन हा विक्रांतची केस लढत असेल. हर्षवर्धन हा विक्रांतच्या बाजूने कोर्टात आपली बाजू मांडणार. विक्रांत हा कसा निर्दोष आहे, त्याने पद्माबरोबर काहीच चुकीचं केलं नाहीये हे तो सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. तर त्याच्यासमोर उभी असेल ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे. ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे ही कशाप्रकारे विक्रांत हा गुन्हेगार आहे, त्यानेच पद्माचा विनयभंग केलाय हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. आणि हर्षवर्धन समोर तिचा काही निभाव लागणार नाही. कारण हर्षवर्धन हा खूप मोठा वकील आहे, त्याला अनेक वर्षांची प्रॅक्टिस आहे आणि तो असं काही कोर्टामध्ये करणार की ऊर्जाला त्याच्या विरुद्ध लढणं खूप अवघड जाईल. पण ऊर्जाकडे एक ब्रह्मास्त्र असेल आणि ते म्हणजे शौर्य. शौर्याने हे सगळं पाहिलेलं आहे, तो आय विटनेस आहे. आणि मग शौर्य हा जेव्हा कोर्टात पद्माच्या बाजूने आणि विक्रांतच्या विरुद्ध साक्ष द्यायला उभं राहील तेव्हा सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे. कारण ही गोष्ट तोपर्यंत हर्षवर्धनला माहिती नसेल की आपला मुलगा शौर्य चक्क विक्रांतच्या विरोधात साक्ष देणार आहे. आणि शौर्यने ऊर्जाला जे वचन दिलंय त्या वचनामुळेच ही मालिका संपूर्ण फिरणार आहे. या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. आणि बाप लेकाचं नातं असो किंवा तीर्था आणि विक्रांतचं नातं असो, अर्पिता शौर्याचं नातं असो, आणि या सगळ्या नात्यांवर भारी पडणारे शौर्याने ऊर्जाला दिलेलं वचन. आणि या वचनामुळेच शौर्य आणि ऊर्जा या दोघांचं नातं सुद्धा बदलणार आहे. अजूनही हे दोघे एकमेकांना फारसे ओळखत नाहीत, पण जेव्हा ऊर्जाला समजेल की शौर्य हा हर्षवर्धनचा मुलगा आहे आणि तो विक्रांतच्या बहिणीचा होणारा नवरा आहे, शौर्याच्या बहिणीचं लग्न या विक्रांत बरोबर होणार आहे, आणि एवढं असून सुद्धा शौर्य हा आपल्याला दिलेल्या वचनासाठी या सगळ्या नात्यांना विसरून आपल्या सगळ्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन ऊर्जासाठी आणि पद्मासाठी कोर्टात उभा राहील, पद्माच्या बाजूने कोर्टात साक्ष देईल. तेव्हा मात्र ऊर्जाचा शौर्यावर खूप विश्वास बसेल. शौर्य किती चांगला मुलगा आहे हे तिला समजणार आणि ती शौर्याच्या प्रेमात पडणार. या केसचा निकाल काय लागणार हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे. शेवटी अन्याय करणारा हरणार आहे आणि इतका वाईट गुन्हा करणारा विक्रांतला नक्कीच शिक्षा होईल. कोर्ट त्याला शिक्षा सुनावेल आणि हर्षवर्धन जहागीरदार, ज्याने आजपर्यंत एकही केस हरली नाहीये, तो आपल्या आयुष्यातील पहिली कोर्ट केस हरणार. स्वतःच्या जावयाला तो वाचू शकणार नाही आणि तो कोर्टात हरणार आहे. त्यामुळे हर्षवर्धन खूप चिडलेला असेल, त्याचा ऊर्जावर खूप राग असेल, कारण ऊर्जाने त्याला हरवलेलं असेल. ज्या मुलीने आजपर्यंत कोर्टात एकही केस लढवली नाहीये, ती मुलगी चक्क त्याला हरवणार आहे. त्यामुळे त्याला खूप राग येईल, तो खूप चिडेल, एवढं मात्र नक्की. आणि दुसरीकडे शौर्य आणि ऊर्जा यांची लव्ह स्टोरी सुरू होईल.
हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतील आणि त्यांना लग्न करायचं असेल. पण अर्पिता जी विक्रांतची बहीण आहे, आमदारांची मुलगी आहे, तिचं शौर्यवर प्रेम आहे आणि तिला शौर्यबरोबर लग्न करायचंय. मालिकेच्या सुरुवातीच्या काही एपिसोडमध्ये ती खूप चांगली मुलगी आहे असं दाखवण्यात आलंय. पण जेव्हा शौर्य तिच्यापासून दूर जाईल आणि ऊर्जा आणि शौर्य एकमेकांच्या जवळ येतील, या दोघांचं एकमेकांवर प्रेम जडेल, तेव्हा तिचा खरा चेहरा, तिचा व्हिलन चेहरा सगळ्यांसमोर येईल एवढं मात्र नक्की. आणि ती ऊर्जा आणि शौर्याला एकमेकांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करेल. घरातील सगळ्यांची तिला साथ असणार, मग ते शौर्याचे आईवडील असो किंवा घरातील सगळे लोक, सगळेच ऊर्जाच्या विरोधात असतील आणि ते तिला मदत करण्याचा प्रयत्न करतील. पण हे सगळे ट्विस्ट बाजूला, यापेक्षा सुद्धा वेगवेगळे ट्विस्ट या मालिकेत आहेत. आणि ते म्हणजे ऊर्जाची सख्खी बहीण दिव्या ही हर्षवर्धनची आधीपासूनच सून आहे. हर्षवर्धनचा मोठा मुलगा आदित्यबरोबर तिचं लग्न झालंय. या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. आणि दिव्या ही काही ऊर्जासारखी नाहीये. तिला फक्त पैसा हवाय. ती गरीब घरातील आहे आणि श्रीमंत घरातील मुलाशी लग्न करायचं, ऐश्वर उपभोगायचं, समृद्धीत राहायचं, मोठ्या बंगल्यात राहायचं, यासाठीच तिने आदित्यशी खोटं बोलून त्याच्याशी लग्न केलंय. त्यामुळे या दोघांचं नातं सुद्धा ठीक नाहीये. आदित्य दिव्यावर कायम चिडलेला असतो. आणि यापेक्षा मोठा ट्विस्ट म्हणजे हर्षवर्धन आणि ऊर्जा यांची ओळख या कोर्ट केस निमित्त पहिल्यांदा होणार आहे. पण हर्षवर्धन आणि ऊर्जाची आई पूर्वा हे दोघे एकमेकांना आधीपासून ओळखतात. सोमवारच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा हर्षवर्धन हा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचेल, तेव्हा पूर्वा ही हर्षवर्धनला ओळखणार. ती त्याला हर्षवर्धन अशी हाक मारेल तर हर्षवर्धन सुद्धा पूर्वाला ओळखणार आणि पूर्वा तू येथे कशी असं तो विचारणार. म्हणजेच पूर्वा आणि हर्षवर्धन हे दोघे सुद्धा एकमेकांना आधीपासूनच ओळखतात. मग या दोघांचं नातं काय, या दोघांचा भूतकाळ काय असेल? कदाचित हर्षवर्धन, पूर्वा आणि ऊर्जाचे वडील जे आता या जगात नाहीये, हे तिघे कॉलेजमध्ये एकत्रच असतील. हर्षवर्धनचं पूर्वावर प्रेमही असू शकतं किंवा हर्षवर्धन, पूर्वा आणि ऊर्जाचे वडील हे तिघे घट्ट मित्र असतील. पण ऊर्जाचे वडील हे अन्यायाविरुद्ध लढणारे असतील. त्यांना पैसा नको असेल, त्यांना फक्त लोकांवर जो अन्याय होतोय तो दूर करायचा असेल, ते त्यासाठी लढत असतील. पण हर्षवर्धनला मात्र न्याय अन्याय यांचं काही देणं घेणं नाहीये. त्याला फक्त पैसा हवाय. पैसा हा सर्वश्रेष्ठ आहे. यासाठी न्याय असो की अन्याय, गुन्हेगार असो की निर्दोष माणूस, सगळ्यांच्या बाजूने तो लढायला तयार असेल. आणि यातूनच त्यांच्यात भांडण झालेलं असेल. कदाचित ऊर्जाचे वडील आज या जगात नाहीये, त्याचं कारण सुद्धा हर्षवर्धन असू शकतो. हर्षवर्धननेच असं काहीतरी केलं असेल ज्यामुळे ऊर्जाचे वडील आज या जगात नाहीये. हा सुद्धा खूप मोठा ट्विस्ट आहे आणि तो भविष्यातच कळणार आहे. म्हणजे एकूणच वचन दिले तू मला या मालिकेत एकानंतर एक खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. पहिल्या 5 एपिसोडमध्येच खूप मजा आलीये. मालिकेने सुरुवातीलाच एकदम बुलेट ट्रेनच्या स्पीडने कथानक वळवायला सुरुवात केलीये. आपल्याला ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेची ओळख झाल्यानंतर सरळ सरळ पद्मावर ही सगळी केस गेली की पद्माचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला आणि आमदार शिर्केंच्या मुलाने हे केलं. मग स्वतःला वाचवण्यासाठी त्याच्या बहिणीने काय काय प्रयत्न केले आणि पद्मा ही कोर्टात किंवा पोलिसांमध्ये केस करायला तयार नव्हती. तिला ऊर्जाने आणि पूर्वाने कसं मनवलं हे सगळं पाहायला खूपच मजा आली. हे सगळं खूपच इंटरेस्टिंग होतं. एवढं मात्र नक्की ही मालिका खरंच खूप भारी आहे. मालिकेचे कलाकार असो किंवा मालिकेची गोष्ट, मालिकेचं कथानक, कॅरेक्टर्स हे सगळे खूप जबरदस्त आहेत. कलाकारांची निवड सुद्धा खूप भारी केली आहे. मग ऊर्जाचं कॅरेक्टर असो किंवा मग शौर्य किंवा मग हर्षवर्धन, सगळे एकमेकांना ऍक्टिंगने टस्सल देत आहे. त्यांची डायलॉग डिलिव्हरी सगळंच पाहायला खूपच मजा येते. तर मैत्रिणींनो, तुम्ही वचन दिले तू मला या मालिकेचे पहिले काही एपिसोड पाहिलेत की नाही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ही मालिका तुम्हाला आवडते का? नेहमीच्या सून सासू त्यांची कपट कारस्थानं यांच्यापेक्षा ही मालिका नक्कीच वेगळी आहे. ही तर पहिली केस आहे जेथे ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे लढतीये. पण यानंतर सुद्धा आपल्याला या मालिकेत अनेक अशा कोर्ट केसेस पाहायला मिळणार आहे ज्यात ऊर्जा आणि शौर्य हे गरिबांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील. ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील. आणि मालिका पाहायला खूप मजा येईल एवढं मात्र नक्की. तर तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहायचे असतील तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे या मालिकेचा नवीन एपिसोड आल्यावर सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि एपिसोड पाहायला मिळेल. खूप 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 धन्यवाद.